नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा जो फिनान्शियल प्लॅनिंग आहे आणि फिनान्शियल प्लॅनिंगमध्ये बघा म्युच्युअल फंडाच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. म्युच्युअल फंडाच्या विषयी म्युच्युअल फंडाचं काम कशा प्रकारे आहे, म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय, तर आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण शेअर्स विषयी ज्याप्रमाणे माहिती मिळवली त्याप्रमाणे म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय असतं, ते काम कशा प्रकारे करतं, तर हा पाठ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे जाणून घेणार आहोत. तर बघा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर चॅनलला आपलं सबस्क्राईब केलेलं नसेल, नवीन असाल आपल्या चॅनलवर, तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेलं प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर सुरुवात करूयात. बघा म्युच्युअल फंडामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक आहे म्युच्युअल फंड, म्हणजे याच्याविषयी थोडीशी माहिती थोडक्यात. नंतर आहे मेनी इन्व्हेस्टर्स, म्हणजे काय असतात, तर बरेचसे इन्व्हेस्टर्स इथे असणार. त्यानंतर प्रोफेशनल एक्सपर्ट असणार. त्याचबरोबर इक्विटी, डिबेंचर्स, बॅलन्स फंड, त्याचबरोबर युनिट्स आणि एनएटी म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. हा जो काही पार्ट आहे हा इथे आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत. तर बघा सुरुवातीला जे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे तो पार्ट थोडासा मी वाचून घेतो आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं की शेअरचा अभ्यास करताना आपण पाहिले की कंपनी स्थापन करण्यासाठी इच्छुक व्यक्ती एकत्र येतात आणि समाजाचा सहभाग घेऊन मोठे भांडवल उभे करतात. आता बघा आपण याच्या आधी ज्यावेळेस शेअरचा अभ्यास केला त्यावेळेस मी शेअरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जे शेअर मार्केट आहे किंवा एखादी कंपनी, कशा प्रकारे एखादी कंपनीला सुरुवात होते, शेअर मार्केट किंवा शेअर बाजार जो असतो तो कशा प्रकारे काम करतो, हा पाठ ते डिटेलमध्ये सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये आपण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की बरेचसे माणसं काय येतात म्हणजे एकत्र येतात आणि समाजाचं काय होते, म्हणजे समाजाचा सहभाग घेतात. काही माणसं एकत्र येऊन समाजाचा सहभाग घेतात आणि काय करतात, एक कॅपिटल जे आहे, जे भांडवल आहे ते जमा करतात. हा पाठ आपण बघितलेला आहे. कंपनीची कामगिरी सरस ठरली तर या सर्व शेअर धारकांना त्याचा फायदा होतो आणि त्याचबरोबर शेअर धारकांना जर कंपनीची कामगिरी, मी ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये की कंपनीची कामगिरी कशा प्रकारे चांगली ठरेल, त्याच्यानंतर कशा प्रकारे म्हणजे व्यवस्थित उदाहरणं देऊन तुम्हाला समजावून सांगितलं होतं की कशा प्रकारे जे आपण शेअर कंपनीची विकत घेतो तर त्या शेअर होल्डरला म्हणजे शेअरधारकाला कशा प्रकारे त्या कंपनीची जर कामगिरी चांगली ठरली तर कशा प्रकारे त्याचा काय होतो, फायदा होतो. त्याच्यानंतर त्याला लाभांश कसा मिळतो हा पण हे पण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शेअरचे बाजार भाव वाढतात म्हणून लाभ होतो, कंपनीचे भांडवल वाढते, पर्यायाने देशाच्या प्रगतीला हातभार लागतो. म्हणजे शेअरचे ज्यावेळेस काय होतात, बाजारभाव वाढतात. बघा शेअरचे जर बाजारभाव वाढले तर त्या कंपनीला काय होणार, तर त्या कंपनीला त्याचा फायदा होणार, शेअर होल्डरला फायदा होणार. एकंदरीतच काय, तर कंपनीला फायदा होणे म्हणजे काय होत नाही, तर देशाला हातभार लागणे, म्हणजे देशाची जी प्रगती आहे त्याच्यामध्ये पण हातभार लागतो. म्हणजे जर बाहेर देशामधले आपल्या देशामधले काही प्रॉडक्ट जर काय करत असतील, खरेदी करीत असतील, तर नक्कीच देशाचा जो विकास आहे त्या विकासामध्ये त्या कंपनीच्या माध्यमातून देशाच्या विकासामध्ये हातभार लागण्यास मदत नक्कीच होते. त्याच्यानंतर थोडक्यात समाजशास्त्राचे तत्व आहे टुगेदर वी कॅन प्रोग्रेस. म्हणजेच शास्त्राचं काय एक तत्व आहे, म्हणते की टुगेदर वी कॅन प्रोग्रेस. म्हणजे जर आपण मिळून मिसळून काही काय करू, काम करू किंवा मिळून मिसळून राहू म्हणल्यापेक्षा कामं करू तर काय करू, आपण प्रोग्रेस करू. म्हणजे स्वतःचं काय करू, तर स्वतःचे नक्कीच आपण विकास करून घेऊ. परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. शेअर्समध्ये फायदा होण्याऐवजी कधी कधी तोटाही होऊ शकतो. हा तोटा कमी करता येईल का, गुंतवणूकदारासाठी ही जोखीम कमी करता येईल का? होय, त्यासाठी आजकाल बहुतेक लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. बघा आता ज्याप्रमाणे मी सांगितलं की बाबा जर शेअरला चांगला बाजारभाव आला तर तिथे काय होणार, त्या कंपनीचा फायदा होणार. त्याचबरोबर त्याचे काही निगेटिव्ह जर पॉईंट असतील तर नक्कीच काय होणार, शेअर होल्डरला नुकसान होणार, कंपनीला नुकसान होणार. म्हणजे एका नाण्याला काय असतात, दोन बाजू असतात. जसे की आपण हे करतो की असं म्हणतो की बाबा नाही, त्याला फायदा झाला पाहिजे. एखाद्या कंपनीचा जर शेअर झाला तर कंपनीनं चांगलं काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, त्याची कामगिरी सरस ठरली पाहिजे, अशी सगळ्यांची इच्छा असते. परंतु त्याच कंपनीचं जर सपोज काय झालं, जर थोडासा कामगिरी चांगली नसली आणि त्याचा परिणाम काय होणार, म्हणजे कामगिरी नसली आणि त्याचबरोबर त्या कंपनीचं काम चांगलं नसलं तर त्याचा परिणाम काय होणार, त्या शेअर होल्डरवर होणार. त्याचबरोबर काय होणार, तर त्या कंपनीला पण त्या गोष्टीचं काय करायला लागणार, नुकसान उठवायला लागणार. नंतर बघा
काय सांगत आहे की जर समजा हे शेअर मार्केटमध्ये आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, मग ते शेअर घेऊन फायदा होईल तोटा होईल है ना, याचं काही सांगता येत नाही. एखाद्या कंपनीचा शेअर घेतला, कामगिरी चांगली ठरली नाही तर नक्कीच आपलं त्या कंपनीचे शेअर घेऊन काय होणार, नुकसानच होणार. परंतु मग कुठं असं आहे का की बाबा थोडंसं आपण काय असलं पाहिजे, सेफ असलं पाहिजे. ज्यावेळेस आपण शेअर घेतो त्यावेळेस आपण काय असलं पाहिजे, सेफ असलं पाहिजे. म्हणजे आता कोण्या कंपनीची कामगिरी चांगली होईल, एखादी XYZ कंपनी आहे तिची बाबा कामगिरी चांगली झाली, किंवा दुसरी एखादी कंपनी आहे किंवा तिची कामगिरी चांगली होत नाही. मग असं काही नाही आहे की बाबा एखादी तिसरी कंपनी आहे आणि तिची काय होते, नेहमी कामगिरी चांगलीच असते, म्हणजे तिचे जे शेअर्स असतात तिचे भाव चांगलेच असतात, अशातला कुठलाही पार्ट नाही. बघा, कुठल्याही कंपनीचा आज जर परफॉर्मन्स चांगलं असेल तर होऊ शकतं की उद्या नक्कीच ती डाऊन पण तिचा परफॉर्मन्स होऊ शकतो, म्हणजे खाली पण उतरू शकतं. बघा, कुठलीही कंपनी जी आहे ती तिच्या कामावर हे काय करत असते, तिच्या स्वतःची कामगिरी जे ठरवत असते की बाबा आपलं काम कसं आहे तर त्याच्यावर काय होणार, तिची कामगिरी ठरणार. पण मग आता याच्यामध्ये लोक कधी पण काय बाबा चला आज एखाद्या कंपनीचा शेअर जरा चांगला भाव आहे त्याला, मग आज जर घेतला तर नक्कीच तो उद्या पण त्याच किमतीत आपण विकू किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंमत घेऊन आपण दुसऱ्याला विकणार, याची काही शाश्वती देता येत नाही. म्हणजे कुठे कुठे काय होऊ शकतं, नुकसान पण होऊ शकतं. तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण काय केलेलं आहे, या सर्व गोष्टी लोकांनी लक्षात घेऊन आपण काय ऐकलेलं आहे, तर आपण म्युच्युअल फंडाचं नाव ऐकलेलं आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी लक्षात कशा घेतल्या की बाबा कुठेतरी जर जे शेअरधारक आहेत, शेअर होल्डर आहेत, यांचं जर नुकसान होत असेल तर कुठेतरी ते थोडंसं थांबवलं पाहिजे. मग हे थांबवण्यासाठी म्युच्युअल फंडाची काय करण्यात आली, सुरुवात करण्यात आली. आणि म्युच्युअल फंडाचं काम कशा प्रकारे आहे ते तर आपण समोर बघणार आहोतच. बघा, समोर आणखी सांगत आहे की म्युच्युअल फंड जो आहे तो म्हणजे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र गोळा करून जमा केलेली रक्कम. बघा, अनेक गुंतवणूकदार काय करायचे, पकडायचे आणि त्यांच्याकडून काय करायची, रक्कम जमा करायची. म्हणजेच काय, म्युच्युअल फंड. एकंदरीत काय, जशा प्रकारे एखादी कंपनी सुरू करण्यासाठी शेअर ज्याप्रमाणे काय करतात, जमा केले जाते, परंतु तिचे काय असतात, जे ऑनर असतात ते 2 ते 4च असतात, ते शेअर काय करतात, वाटतात. परंतु इथे म्युच्युअल फंडामध्ये काय असते, तर म्युच्युअल फंडामध्ये बरेचसे लोक काय करतात, म्हणजे लोकांकडून काय केला जातो, पैसा जमा केला जातो. लोक ते पैसा तिथे देतात. लोक काय करतात, तर ते पैसा तिथे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवतात आणि त्यालाच काय म्हणतो आपण, म्युच्युअल फंड. म्हणजे बऱ्याचशा लोकांकडून काय करणं, पैसे जमा करणं, एकंदरीत म्हणजेच काय, तर म्युच्युअल फंड. ती रक्कम एकाच प्रकारच्या शेअर्समध्ये न गुंतवता गुंतवणुकीच्या विविध प्रकारात गुंतवली जाते. म्हणजे जोखीम कमी होते व एकूण लाभांश सर्व गुंतवणूकदारांमध्ये विभागला जातो. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करावी, त्याचा परतावा कसा मिळतो, किती कालावधीसाठी गुंतवणूक करावी, त्यातील विविध प्रकार कोणते, अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे जे आर्थिक सल्लागार असतात. बघा, त्याच्यामध्ये मेनी इन्व्हेस्टर्स हा पार्ट आपला कव्हर झाला की बाबा बरेचसे इन्व्हेस्टर्स असतात. नंतर प्रोफेशनल एक्सपर्ट असतात. बघा, काय सांगत आहे की म्युच्युअल फंडामध्ये अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र गोळा करून जमा केलेली रक्कम, ती रक्कम काय केली जाते म्हणते, बघा, अनेक गुंतवणूकदाराकडून पैसे जमा करायचे आणि ती गुंतवणूक जे आहे त्यांचे जे पैसे आहेत, बरं का, त्यांचे जे पैसे आहेत ते एकाच कंपनीचे शेअर घेऊन किंवा एकाच याच्यामध्ये कशामध्ये, एकाच गुंतवणुकीत न गुंतवता, म्हणजे एका शेअरमध्ये न गुंतवता, एकाच जागी गुंतवणूक न करता ते काय करायचे आहे, तर विविध कंपन्यात काय करायचे आहेत, विविध कंपन्यांचे काय करायचे आहेत, तुम्हाला तिथे शेअर काय करायचे ते विकत घ्यायचे त्या पैशातून. बघा, म्युच्युअल फंडाचं काम काय, तर लोकांकडून पैसे जमा करणे. म्हणजे लोक ज्यावेळेस म्युच्युअल फंडामध्ये पैसे जमा करतील, गुंतवतील, त्यावेळेस म्युच्युअल फंड काय करेल, तर एक नाही तर अशा बऱ्याचशा 9 ते 10 कंपन्या, तिथे कंपन्याची 10च कंपन्या नाही तर तिथे 100ही कंपन्या असू शकतात. म्हणजे बऱ्याचशा कंपन्या असू शकतात. त्या कंपनीच्या प्रत्येक कंपनीचे त्या पैशातून प्रत्येक कंपनीचे काय करायचे, तर शेअर विकत घ्यायचे. बघा, आता हा पाठ थोडासा वाचणं झाल्याच्या नंतर, हा कंप्लीट झाल्याच्या नंतर एक चांगलं अतिशय तुम्हाला सहज आणि सोप्या भाषेत समजेल असं उदाहरण घेऊन आपण तो पाठ बघणार आहोत. तर मग काय करायचं, हे पूर्ण पैसा घ्यायचा आणि बऱ्याचशा कंपनीचे शेअर काय करायचे, विकत घ्यायचे. म्हणजे जोखीम कमी. कारण काय, एखाद्या कंपनीचा म्हणजे पैसा जर गेला, म्हणजे त्या कंपनीची कामगिरी जर चांगली नाही झाली समजा, तर मग दुसऱ्या कंपनीची कामगिरी जी चांगली होईल तर मग त्याचं काय होणार नाही, तर त्याची थोडीशी जोखीम कमी करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा,
त्याचा गुंतवणूक कशा प्रकारे केली जाते, त्याचा परतावा कसा मिळतो, हे जे काही आहे तर हे आपल्याला समजून कोण सांगतात, तर प्रोफेशनल एक्सपर्ट असतात त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडामध्ये, ते काय करतात ते समजून सांगतात ह्या सर्व गोष्टी. तर हे आर्थिक सल्लागार अशा प्रश्नाचे जे उत्तर आहेत ते आपल्याला काय करतात, देतात. इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रीड ऑल द डॉक्युमेंट्स केअरफुली. आता बघा, अशा प्रकारची ॲडव्हर्टाईज असते की त्याच्यामध्ये आपण हे वाक्य बऱ्याचदा ऐकलेलं असते किंवा वाचलेलं असते. कुठलं, तर इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड ऑल रिलेटेड स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली. म्हणजे काय करायचं आहे, म्हणते की जे डॉक्युमेंट आहेत रिलेटेड डॉक्युमेंट त्या स्कीम विषयीची तुम्हाला काय करायचे, काळजीपूर्वक वाचायचे. हे वाक्य काय केलेलं आहे, आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे. आता म्युच्युअल फंडचे जे ॲडव्हर्टाईज आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही ऐकलेलं आहे किंवा सही आहे म्हणून काय असते, म्युच्युअल फंडाची ॲड असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण ह्या वाक्याचा काय होतो, उच्चार होतो, आपण नेहमी ऐकतो. म्युच्युअल फंड म्हणजे तज्ज्ञ व्यावसायिक लोकांद्वारे निर्माण करण्यात आलेली फंड योजना. बघा, जे प्रोफेशनल एक्सपर्ट असतात याच्याविषयी ते आपल्याला काय करतात, माहिती तर देतात, पण त्याचबरोबर याच्यामध्ये काय असतात, आणखीन काही तज्ज्ञ व्यावसायिक असतात आणि ह्या लोकांद्वारे सुरू करण्यात आलेली ही काय एक फंड योजना आहे. या तज्ज्ञांना AMC म्हणजेच असेस मॅनेजमेंट कंपनी म्हणतात. ते बाजाराचा अंदाज घेऊन इच्छुक लोकांचे पैसे वेगवेगळ्या योजनात, जसे इक्विटी फंड आहे, नंतर डिबेंचर्स आहे, बॅलन्स फंड आहे. आता हे लोक काय करतात, वेगवेगळ्या याच्यात काय करतात, हे जे तज्ज्ञ लोक असतात हे काय करतात, वेगवेगळे जसं की इक्विटी फंड आहे, डिबेंचर्स आहे, बॅलन्स फंड आहे, असे वेगवेगळ्या याच्यात काय करतात, ते पैसे तुमचं गुंतवण्याचं काम करतात. मग ते बाजाराचा काय करतात, पहिले अंदाज घेतात की बाबा आता कुठल्या कंपनीची शेअरची किंमत वाढणार आहे बाबा, तर मग तिथे ते थोडासा गुंतवणार आहे ना. मग तिकडे जर समजा थोडासा तोटा होत असेल, त्यांच्या लक्षात आलं की मग काही शेअर काय करणार की बाबा दुसरी एखादी कंपनी आहे, मग तिचं परफॉर्मन्स थोडंसं चांगलं आहे, तर मग तिच्यामध्ये जर गुंतवला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. तर अशा प्रकारचे जे तज्ज्ञ लोक आहेत ते काय करतात, ते हे हा जो लोकांकडचा पैसा आहे तो गुंतवण्याचं काय करतात, काम करत असतात. नंतर आपण शेअर बाजारात पैसे गुंतवले की शेअर्स मिळतात, ते म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले की युनिट्स मिळतात. आता बघा, आपण ज्याप्रमाणे मी सांगितलं की बाबा शेअर बाजारामध्ये आपण काय केलं, पैसा गुंतवला. पैसा गुंतवल्याच्या नंतर काय केलं, मी तुम्हाला ज्याप्रमाणे उदाहरण सांगितलं होतं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, तर ज्यावेळेस आपण शेअर एखाद्या कंपनीची विकत घेतो तर आपल्याला मी सांगितलं होतं की एक शेअर सर्टिफिकेट मिळते, त्याच्यावर शेअरची संख्या असते, एका शेअरचा भाव काय आहे, तुम्ही शेअर किती विकत घेतलेले, एकूण किंमत किती झालेली आहे ना, अशा प्रकारचं असतं. मग आता म्युच्युअल फंडामध्ये ज्यावेळेस आपण काय करतो, पैसे गुंतवतो, मग म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवल्याच्या नंतर काय असते, तर ज्याप्रमाणे शेअर बाजारात आपण शेअर विकत घेतल्याच्यानंतर शेअर मिळतात, तसेच म्युच्युअल फंडामध्ये काय मिळतात, तर युनिट्स मिळत असतात. मग बघा, प्रति युनिट जो बाजारभाव असेल त्याला त्या युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य म्हणजे नेट असेट व्हॅल्यू म्हणजे NAV म्हणतात. बघा, नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर प्रति युनिट जे बाजारभाव असेल, बघा आता एका युनिटचा जो बाजारभाव असेल XYZ, समजा 10 रुपये एका युनिटचा बाजारभाव आहे ना, मग प्रति युनिट जो बाजारभाव असेल त्याला त्या युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू 100 रुपये, तर 100 रुपये ही काय होईल, तुमची नेट ॲसेट व्हॅल्यू. ठीक आहे, एका युनिटचे नक्त मूल्य गुणिला युनिटची संख्या. बघा आता थोडंसं समजून घेऊयात. समजा एका युनिटचे काय नक्त मूल्य, आता एक युनिट, बरं का, आता हे बघा, हे काय म्युच्युअल फंड आहे, याच्यामध्ये काय असतात, मी सुरुवातीला पण सांगितलेलं आहे, याच्यामध्ये असतात युनिट्स. मग एक युनिट बरोबर 100 रुपये. ठीक आहे, किती, 100 रुपये. मग हे जर 100 रुपये एका युनिटची किंमत असेल, बरं का, आणि एका युनिटचे नक्त मूल्य काय झालेलं आहे, मग इथे 100 रुपये. मी तुम्हाला सांगितलं की बाबा एका युनिटची जी किंमत असणार ते काय असणार, तिचं नेट असेट व्हॅल्यू म्हणजे इथे 100 रुपये ही काय झाली आपली नेट असेट व्हॅल्यू, 100 रुपये एका युनिटची किंमत. आता एका युनिटचे नक्त मूल्य म्हणजे 100 गुणिला काय सांगितलेलं आहे की युनिटची संख्या. समजा तुमच्याकडे 2 युनिट्स असतील, बरोबर म्युच्युअल फंड योजनेचं एकूण गुंतवणूक मूल्य म्हणजे हे किती झाले तुमचे 200 रुपये. म्हणजे तुम्ही सिंपल आहे, जास्त काही अवघड काही नाही आहे, तोंडी पण तुम्ही व्यवस्थित समजून घेऊ शकता की बाबा 2 युनिट घेतले, एका युनिटची किंमत काय आहे, नेट ॲसेट व्हॅल्यू किती आहे, 100 रुपये, 2 युनिटचे 200 रुपये, बस एवढंच, जास्त काही नाही. नंतर बघा, एका युनिटचे नक्त मूल्य बरोबर गुणिला युनिटची संख्या बरोबर म्युच्युअल फंड योजनेमध्ये एकूण गुंतवणूक मूल्य. हा पाठ झाला. त्याच्यानंतर आता खाली
काही पार्ट दिलेला आहे, याच्यामध्ये एक थोडीशी टीप दिलेली आहे. शेअरच्या भावाप्रमाणे म्युच्युअल फंडातील युनिटचे नक्कम मूल्य पण सतत बदलत राहते. गरज असेल तेव्हा हे युनिट्स विकता येतात. बघा, ज्याप्रमाणे कंपनीच्या कामगिरीवर ज्याप्रमाणे शेअरचे काय होतात, भाव खाली जातात वर जातात, त्याप्रमाणे इथे शेअरच्या भावाप्रमाणे म्युच्युअल फंडातील जे युनिट्स आहेत बघा, याची जी नेट ॲसेट व्हॅल्यू आहे म्हणजे जे नक्कम मूल्य आहे ते सतत काय असते, बदलत राहत असते. गरज असेल तेव्हा हे युनिट्स विकता पण येतात. म्हणजे आपण एक युनिट 100ला घेतला, परंतु जर मग नेट ॲसेट व्हॅल्यू या युनिटची काय झाली, एकदम वाढली, तर आपण तिथे काय करू शकतो, ते युनिट्स दुसऱ्यांना विकू पण शकतो, है ना. ते बघा, अशीच काय एक चेन आहे ना. म्हणजे ए नावाचा व्यक्ती 100ला घेणार, त्याची व्हॅल्यू 150 झाली, ती विकणार, 50 रुपये त्याला नफा. मग इथे जो माणूस 150ला ज्याने काय घेतलं, एक युनिट घेतलेला आहे, ज्यावेळेस तो 200-250 रुपये होईल त्यावेळेस तो विकून टाकणार. किंवा होऊ शकतं 150ला घेतला म्हणजे 150च्या वर, 100ला घेतला 150च्या वर किंमत लागेल अशातला भाग नाही, 50ला पण विकायचं काम पडू शकतं, आहे ना. म्हणजे हे काय होऊ शकतं, म्हणजे होत राहतं. तर जी नेट ॲसेट व्हॅल्यू युनिटची ही पण काय असते, सतत बदलत असते. राष्ट्रीयकृत बँक असो वा भारतीय पोस्ट सेवा असो, त्यातील गुंतवणूक ही जास्त सुरक्षित असते. मात्र या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा सहसा महागाईचा योग्य सामना करण्यास अपुरा पडतो. बघा, नॅशनलाइज ज्या बँक आहेत, राष्ट्रीयकृत बँका, त्याचबरोबर भारतीय पोस्ट सेवा, याच्यामध्ये पण लोक काय करतात, गुंतवणूक करतात, है ना, की बाबा बँकेमध्ये FD वगैरे करतात. त्याचबरोबर काही बँकेमध्ये एक फिक्स डिपॉझिट, ज्याला म्हणतो FD, है ना, फिक्स डिपॉझिट ठेवणं, है ना. किंवा मग ज्याप्रमाणे आपण काय म्हणतो की बाबा जे सोनं आहे, गोल्ड आहे, ते गोल्ड पण ठेवणं, किंवा एखादा म्हणजे पैसा म्हणजे विशिष्ट अशी रक्कम ठेवणं. मग त्याच्यावर काय करणं की बँक काय करते, तर बँका आपल्याला काय करते, त्या पैशावर बरं का, त्या पैशावर जी काही व्याजाची रक्कम असते, ती व्याजाची रक्कम आपल्याला बँक काय करते, 1 वर्षाच्या नंतर आपल्याला देते. मग ही जी व्याजाची रक्कम आहे, पोस्टामध्ये पण अशी व्याजाची रक्कम जर आपण एखादी स्पेसिफिक अशी अमाऊंट जर पोस्टामध्ये ठेवली, म्हणजे पैसे जर ठेवली बरं का, म्हणजे काय विशिष्ट अशी रक्कम, समजा 10 लाख रुपये ठेवले, 20 लाख रुपये ठेवले, एखादं कोटी ठेवले, तर मग त्याच्यावर काय भेटत जातो आपल्याला, बँकेचा जो व्याजदर आहे जो ठरलेला असतो, पोस्टाचा जो असतो, पोस्टामध्ये ठेवले सपोज, तर तो काय असतो आपल्याला भेटत जातो. परंतु इथे जो त्यांचा व्याजदर आहे तो खूपच कमी असतो. म्हणजे असं एकदम महागाईचा सामना करू शकत नाही. म्हणजे काय, तर एकदम जशी पाहिजे त्या पैशाची आपल्याला तसा आपल्याला काय भेटत नाही, तो व्याजदर भेटत नाही. मग हे लक्षात घेतले पाहिजे की योग्य रीतीने गुंतवलेला पैसा सुद्धा पैसा निर्माण करू शकतो. त्यासाठी हवे असते ते पैशांचे नियोजन, म्हणजेच काय, तर आर्थिक नियोजन, फिनान्शियल प्लॅनिंग. सरासर विचार करता गुंतवणुकीचे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे असते. त्याचा नियमित अभ्यास करण्याची सवय असावी लागते. म्हणजे बघा, जर बँका आणि पोस्ट आपल्याला काय करू शकत नाही, आपल्या पैशाचा योग्य तो परतावा देऊ शकत नाही, तर मग इथे नक्कीच कुठं ना कुठं आपण काय केलं पाहिजे, जे आपले पैसे आहेत त्या पैशांचा योग्य ठिकाणी काय केला पाहिजे, म्हणते तर योग्य ठिकाणी त्यांची गुंतवणूक केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला काय होईल, तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. तर बघा, एकंदरीत हा झाला म्युच्युअल फंड तुमचा, ठीक आहे. पण याच्यामध्ये आता म्युच्युअल फंडाचं काम कशा प्रकारे आहे, ज्याप्रमाणे शेअर बाजार जो आहे मी तुम्हाला समजावून सांगितला होता, शेअर बाजार म्हणजे शेअरची किंमत कशी वाढत जाते, आहे ना. त्याच्यानंतर जे शेअर खरेदी करणारे असतात, आहे ना, किंवा विकतात, त्यांना कशा प्रकारे फायदा होतो, आहे ना, तो पार्ट सांगितला. तर आता इथे म्युच्युअल फंड एकंदरीत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, आता इथे म्युच्युअल फंड जो आहे तो कशा प्रकारे काम करतो. आता समजा हा आहे तुमचा म्युच्युअल फंड, ठीक आहे. आता इथे आहे तुमचा हा म्युच्युअल फंड, ठीक आहे. आता पहा, इथे काय केलेलं आहे, या म्युच्युअल फंडामध्ये सपोज 5 जणांनी काय केले, पैसे गुंतवले, ठीक आहे. समजा 100 रुपये गुंतवलेले आहेत, ठीक आहे. अगदी साधा आणि सिंपल असं उदाहरण, जसं की जे की तुमच्या काय होईल, लक्षात येईल, जास्त अवघड वाटणार नाही. तर असे एक उदाहरण घेऊयात आपण. असे 100 रुपये काय केले आहेत, समजा या 5 जणांनी या म्युच्युअल फंडामध्ये काय केले आहेत, गुंतवलेले आहेत. आता यांनी गुंतवले सपोज 100 रुपये, दुसऱ्याचे 100 रुपये, हा तिसरा, चौथा आणि हा पाचवा, असे 5 जणांनी काय केलेले आहेत, त्याच्यामध्ये 100 रुपये
गुंतवलेले आहेत. त्यांना एकदा नाव पण देऊन टाकूयात. समजा ABCD आणि E या 5 जणांनी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये गुंतवलेले आहेत. आता म्युच्युअल फंड काय करेल, हे जे 5 जणांचे किती रुपये आहेत, 5 जणांचे टोटल किती झालेले आहेत, ही टोटल जी व्हॅल्यू आहे याचं टोटल झालेले आहेत 500 है ना. टोटल झाले 500 रुपये 5 जणांचे घेतले. आता म्युच्युअल फंड काय करेल, जसे या 5 जणांनी 500 दिले तसे काय करणार म्युच्युअल फंड, इथे समजा 10 कंपन्या घेऊयात आपण. एक काम करू, 5च कंपन्या घेऊ म्हणजे थोडंसं समजायला पण सोपं जाईल. अशा 5 कंपन्या आहेत है ना. आणि या 5 कंपन्या समजा GHIJ आणि K या 5 कंपन्या आहेत. आता म्युच्युअल फंड काय करेल की हे जे 500 रुपये टोटल, या 500 रुपयामधले जे काही पैसे आहेत बरं का, या 5 कंपन्यांमध्ये वेगवेगळी गुंतवणूक करेल. आता वेगवेगळी म्हणजे किती, तर पहा आता जशा कंपनीचा परफॉर्मन्स असेल त्यांना जर वाटले की बाबा चला जीचा थोडासा आहे बेटर परफॉर्मन्स आहे तर 100 रुपये याच्यामध्ये गुंतवेल. आता याच्याला थोडंसं बाबा याचं काही सांगता येत नाही आहे ना, थोडासा भरोसा कमी आहे, ते 50 रुपये गुंतवेल. नंतर हा आय थोडीशी कंपनी काय बाबा चला चांगला परफॉर्मन्स आहे, 2-4 दिवस झाले आहे ना, हा थोडेसे काय होऊ शकतात, ते वाढू शकतात. नंतर इकडे बाबा चला जे आणि के जे आहे याच्यामध्ये चला ठीक आहे, ठीकठाक 100 रुपये काय केले बस झाले, एवढं सफिशियंट आहे. मग आता हे काय करेल, जे म्युच्युअल फंड आहे हे काय करेल, या प्रत्येक कंपनीत बघा जसे जे 500 रुपये आहेत बघा, इथे 100, 200, 300 हे 500 झालेले आहेत आहे ना. आता बघा या प्रत्येक कंपनीत हा म्युच्युअल फंड काय करेल, अशी वेगळी गुंतवणूक करेल बरं का. म्हणजे त्यांचे जे काय असतात, जे एक्सपर्ट असतात ना आहे ना, जे एक्सपर्ट्स असतात ते काय करतील, अशी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काय करतील, वेगवेगळी गुंतवणूक करतील, वेगवेगळी रक्कम आहे ना, कुठं 50, कुठं 150, कुठं 100 आहे ना. आता हे समजण्यासाठी बरं का, हे पूर्ण जे उदाहरण आहे ते कशासाठी समजण्यासाठी. बघा आता हे झालं, कंपन्यामध्ये गुंतवली प्रत्येकाची. आता तुम्ही ते 100 गुंतवलेले आहेत, 500ची इकडे इन्व्हेस्टमेंट केली वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळी किंमत आहे ना. मग आता चला जीचं जे परफॉर्मन्स होतं, जीचा जे परफॉर्मन्स होतं अपेक्षापेक्षा खराब निघालं है ना, फेल गेला कार्यक्रम. हे जे इकडं पहिलीच्या कंपनीवर भरोसा नव्हता है ना, भरोशाची तर ठरलीच नाही है ना. नंतर चला आय नावाची जी कंपनी आहे की जिचं परफॉर्मन्स चांगलं आहे ना, चला 150 रुपये गुंतवलेले आहेत, चांगले देईल है ना, वाटोळं झालं, गेले पूर्ण पैसे. हे जे आहे ते 100 इथं पण काय आलं नाही, त्याच्यामधून पण काही हाती लागलं नाही है ना. म्हणजे ह्या ज्या 4 कंपन्या आहेत, या 4ही कंपन्यामधून एकही रुपयाचं एक काम करू की बाबा एकही रुपया याच्यामधून प्रॉफिट मिळालं नाही असं समजून, एकही रुपयाने गेले सगळं है ना. पण ही जी 100 रुपये के नावाची जी कंपनी होती तिच्यामध्ये पण 100 रुपये होते. तर हिने सपोज इथे काय ते शेअरचे म्हणजे इथं परफॉर्मन्स चांगलं होतं आणि मार्केटमध्ये यानं चांगलं काय केलं, परफॉर्म केलं आणि आपल्याला काय केलेलं आहे तर 100चे 1000 रुपये मिळून दिले. सपोज काय 100चे किती मिळून दिले, 1000 रुपये मिळून दिले है ना. म्हणजे इथं काय झाला, चांगला फायदा झाला. म्हणजे म्युच्युअल फंडाने जे 500 गुंतवले तर 500चे काय केले बाबा दुप्पट किंमत मिळाली, 1000 रुपये मिळवून दिले है ना. कशा तर या के नावाच्या कंपनीने. मग आता तुम्ही जे काही 100 रुपये गुंतवलेले होते, जे इन्व्हेस्टर्स आहेत यांनी काय केले होते 100 म्युच्युअल फंडामध्ये टाकले होते. म्युच्युअल फंडाने हे असा कार्यक्रम केला इकडचा तिकडं है ना, परंतु तरी पण काय झालं, प्रॉफिट झालं बाबा, कसे तरी 1000 रुपये मिळाले. मग जे 1000 आहेत या 1000 रुपयामध्ये जे तुम्हाला प्रॉफिट होईल तर ते तुमचं प्रॉफिट किती राहील तर 1000 रुपये. म्हणजे याच्यामधून काय करणार, मग हा म्युच्युअल फंड तुम्हाला पैसे देणार. मग तुम्हाला म्युच्युअल फंड किती पैसे देणार, तुमचे 100 ह्या 1000 5 जणांचे, 5 जणात 1000 कसे वाटणार म्युच्युअल फंड, किती तर 200 वाटणार आहे ना, 200 वाटणार. जर मग म्युच्युअल फंड समजा मला 200 वाटणार आणि 1000 रुपये देऊन टाकणार, तो म्युच्युअल फंड क्या करेगा फिर, ये 1000 अगर इन 5 में 200 बांट देगा तो फिर वो घर क्या भाकरी खा के मामा के गाय रखेगा क्या, नहीं वैसा तो नहीं करेगा. मग क्या करेगा म्युच्युअल फंड करेगा तो क्या करेगा तो म्युच्युअल फंड तुमको 150 रुपया देगा. कितना देगा, 150 देगा. प्रत्येक को कितना देगा, हर एक को 150, इधर 150. म्हणजे काय होईल तर प्रत्येकाचा काय होईल ते फायदा होईल. किती रुपयानं, 50 रुपयानं है ना. मग 50 रुपयानं प्रत्येकाचा काय होईल, इन्व्हेस्टर आहेत ज्यांनी काय केलं होतं 100 रुपये गुंतवले तर त्यांचा प्रत्येक 50 रुपये असा काय होईल फायदा होईल
आहे ना, इथे प्रॉफिटमध्ये जातील. आणि बाकीची जी रक्कम आहे समजा हे 300 600 700 250 आहे ना, 250 काय कराल म्युच्युअल फंड स्वतःला ठेवाल आहे ना, कारण घरच्या भाकरी खाऊन मामाच्या काही तर राखणार नाही, स्वतः पैसे ठेवल ना काही ना काही. तर मग अशा प्रकारे काय करत असतं हे म्युच्युअल फंड जे आहे ते काय करतं तर काम करतं. म्हणजे थोडेसे पैसे त्यांच्याकडे पण मग आता ते त्यांचे काही ठरलेले काय असतात म्हणजे एक फिक्स असं काहीतरी ठरवलेलं अमाऊंट असते की बाबा ते म्युच्युअल फंड काय करत स्वतःकडे ठेवेल आहे ना, आणि प्रत्येकाचा काय होईल 50-50 रुपयानं फायदा होईल. मग बघा आता इथे ज्याप्रमाणे बघा आता इथे 500 रुपये जे होते 500 मध्ये 400 रुपयातनं एकही रुपया दिला नाही, पूर्ण 0 रुपयाला. पण एक जे 100 रुपये होते त्या 100 रुपयानं काय केला इथे फायदा केला. जसा फायदा होईल तसंच काय होईल बघा तुमचं इथे नुकसान झालं का नाही, फायदा जास्त झालेला नाही दिसत आहे की बाबा फायदा नाही जास्त झाला. हा या प्रत्येक कंपनीने जर चांगलं परफॉर्म केलं असतं तर नक्कीच तुमचे जे 100 आहेत म्हणजे इथे जसे 100वर 1000 आणि या कंपनी प्रमाणात जर या अदर कंपन्यांना जर काय केलं असतं परफॉर्म केलं असतं तर नक्कीच तुम्हाला 5000 मिळाले असते आणि प्रत्येक ह्याच्यावर तुम्ही किती घेतले असते मग 200-400 जे काही भेटत होते तेवढे भेटत होते आहे ना, म्हणजे तुमचे डबल टिबलनं काय होऊ शकत होता इथे तुमचा नक्कीच प्रॉफिट म्हणजे तिपटीत ते प्रॉफिटचं प्रमाण तिपटीपेक्षा जास्त असू शकलं असतं आहे ना. परंतु इथे काय झालेलं या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नव्हता म्हणून 1000 रुपये मिळाले आणि तुम्हाला पण ते काय केले व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट करून दिलेले आहे. म्युच्युअल फंडाने पण स्वतःसाठी काय केले काही ठेवलेले आहेत. आता असाच प्रकार असतो, फक्त इथे काय होऊ शकतं की बाबा चला इथे जर समजा सपोज इथे पण म्युच्युअल फंडाने बघा म्युच्युअल फंडाने जे 100 गुंतवले या 100 पैकी जर समजा 1000च्या ऐवजी त्याला 500 जर मिळाले असते, याच्यामधून पण 1000च्या ऐवजी किती मिळाले असते 500, तर तुमचं नुकसान झालं नसतं बरं का. म्हणजे एखाद्या वेळेस म्युच्युअल फंडाला काही मिळालं नाही तर चालत होतं, कारण इथे जर 500 मिळाले असते तर त्याला तर तुम्हाला 500 वापस करायला लागत होते आहे ना. म्हणजे इथे म्युच्युअल फंड एक वेळेस स्वतःला ठेवणार नाही, परंतु जे त्यांचे काय ते इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचा नक्कीच नुकसान होऊ देत नाही. मग हे अशा प्रकारे काय करतात तर इन्व्हेस्टमेंट करणाऱ्याचं हे म्युच्युअल फंड काय होऊ देत नाही, तर सहजासहजी शक्यतो काय म्हणजे होऊ देत नाही तर नुकसान होऊ देत नाही. म्हणूनच म्युच्युअल फंडाचे जे ॲड आहेत त्याच्यामध्ये काय सांगतात तर सही आहे, याच्यामुळेच हा म्युच्युअल फंड काय आहे तर सही आहे. आणि म्हणूनच याला जे ॲडव्हर्टाईजमध्ये सांगतात ते पण म्हणतात की बाबा सही आहे आणि याचे कारणं तुम्हाला तुमच्या इथे काय असतील लक्षात आले असतील. तर अशा प्रकारे ते म्युच्युअल फंडाचे एकंदरीत जे वर्किंग आहे ते वर्किंग अशा प्रकारचं असतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय चांगल्यारीत्या तुम्हाला हा समजलेला असेल पार्ट, तर हा पार्ट आपण बघितला. तर बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुमच्या जर काही आमच्याकडून अपेक्षा असतील तर त्या कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत इथेच थांबूयात. नमस्कार.